गोपीचंद पडळकर जिथे जिथे वाद तिथे तिथे हे समीकरण गेल्या काही वर्षात रुजू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता नुकताच त्यांच्यावर चप्पल फेक झाल्यामुळे ते चर्चेत आलेत. त्यांनी मराठा समाजावर विधान केल्यामुळे ते त्यांना भोवल्याचं सांगितलं जाते. पण हे काय आता महाराष्ट्राला नवीन नाहीये. कारण पडळकर जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा तेव्हा तिथे वाद निर्माण होतो किंवा ते वादग्रस्त विधान नेहमीच करत असतात. त्यामुळे पडळकर नेहमीच असं का करतात? सत्तेत असणाऱ्या पवारांना देखील किंवा शरद पवारांना देखील पडळकर अगदी रोखठोक कसे बोलतात? आणि जेव्हा पडळकर राजकारणात सक्रिय झाले तेव्हापासून ते वादात का असतात? चला तर मग या सगळ्याविषयीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. तर आधी आपण त्यांच्या राजकीय प्रवास आणि त्यापासून सुरू झालेला वाद पाहूयात. पडळकरांच्या पक्षबदलाचा इतिहास देखील नेहमी सांगितला जातो. म्हणजेच 2009 ते 2013 दरम्यान पडळकर महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षामध्ये होते. 2013 ते 2018 दरम्यान ते भाजपमध्ये राहिले. नंतर 2018च्या जुलै महिन्यात त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी म्हणजेच गोपीचंद पडळकरांनी एका कार्यक्रमाद्वारे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप पक्षात पडळकर हे धनगर समाजाचा एक महत्वाचा चेहरा आहेत. हे आता सगळ्यांनीच मान्य केल्यामुळे त्यांना पक्षात थोडं वेगळं स्थान आहे. 2009 साली पहिली निवडणूक लढवली आणि त्यावेळी ते पराभूत झाले. मात्र त्यावेळी त्यांनी केलेला प्रचार, भाषण यामुळे ते धनगर समाजात लोकप्रिय झाले. नंतर त्यांनी भाजपमध्ये 2014ला प्रवेश केला. त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आणि धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. शिवाय धनगर समाज पडळकरांवर विश्वास ठेवू लागला. धनगर समाज त्या काळी प्रामुख्याने पवारांकडे होता. मात्र पडळकरांनी धनगर समाजाला आरक्षण न मिळण्याचं कारण पवारच असल्याचं वारंवार सांगितलं. त्यामुळेच नेहमीच पडळकरांच्या मनात पवारांविरुद्ध राग असतो आणि म्हणूनच ते पवारांविरोधात बोलत असतात असं सांगितलं जातं. आता इतकं करून देखील पडळकर 2014च्या लोकसभा निवडणुकीत हारले. त्यामुळे पुढच्या लोकसभेचं तिकीट मिळणं थोडंसं अवघड झाल्याने त्यांनी 2018 मध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी देखील त्यांनी थेट मोदींवर टीका केली होती. मोठ्या नेत्यांविरोधात त्यावेळी बोलणारे पडळकर एकटेच असल्याने त्यांना प्रसिद्धी मिळत गेली. त्यानंतर पुन्हा 2019च्या विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने यावेळी योग्य खेळी खेळत पवार आणि पडळकरांचे संबंध लक्षात घेत बारामती मतदारसंघातून थेट अजित पवारांच्या विरोधात पडळकरांना उमेदवारी दिली होती. मात्र त्या ठिकाणी देखील ती निवडणूक पडळकर हरले. त्यावेळी त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याची टीका देखील त्यांच्यावर करण्यात आली होती. झालं तर मग त्यानंतर पडळकर पवार कुटुंबियाविरोधात अधिकच आक्रमकतेने बोलू लागले. त्यांनी अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतरही अर्थात अजित पवार भाजपमध्ये आल्यानंतर देखील त्यांनी अजित पवारांना लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणत तर सुप्रिया सुळेंवर लबाड लांडग्याची लेक म्हणत टीका केली होती. त्यावेळी पडळकरांवर पवार कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. आता अमोल मिटकरी यांनी त्यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना मंगळसूत्र चोर हीच गोपीचंद पडळकर यांची ओळख असल्याची सडकून टीका केली होती. त्या टीकेनंतर त्या प्रकरणानंतर देखील पडळकर मंगळसूत्र चोरी प्रकरणामुळे चर्चेत आले होते. ते प्रकरण काय आहे ते देखील थोडक्यात जाणून घेऊयात. तर झालं असं होतं की पडळकर यांच्या मतदारसंघात त्यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याच्या घरी लग्न होतं. त्यावेळी पडळकर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. शिवाय पडळकरांच्या विरोधात असणारा गट देखील त्यावेळी तिथं उपस्थित होता. अचानक पडळकरांचा गट आणि विरोधी गट यांच्यात बाचाबाची झाली. पडळकर देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि यामध्ये काही महिलांचाही वाद झाला आणि पडळकरांवर मंगळसूत्र चोरीची केस टाकण्यात आली. मात्र त्यानंतर अशी कोणती ठोस कारवाई न करता पडळकरांना सोडण्यात आलं होतं. मात्र ज्यावेळी वाद झाला तेव्हा आपण तिथे नव्हतोच. विरोधकांनी हे जाणून बुजून केल्याचं पडळकर म्हणतात. मात्र आज ही विरोधक त्या मंगळसूत्र चोरी प्रकरणावरून पडळकरांना बोलताना दिसतात. याशिवाय अनेक विधानामुळे पडळकर नेहमीच वादात अडकलेत. ते नेहमीच पवारांविरोधात बोलतात आणि वादात अडकतात. त्यांचा आणि पवारांच्या वादाचा इतिहास देखील आपण जाणून घेऊयात. मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी पंतप्रधान मंत्रिपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात, पोरग नाही नशिबात, अशी त्यांची परिस्थिती आहे. अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. शिवाय जेव्हा अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण पवारांनी केलं होतं तेव्हा पडळकर म्हणाले होते, शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे.
अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवीच्या पुतळ्याला लावू नयेत. पडळकरांच्या निशाणावर नेहमीच राष्ट्रवादी गट राहिलाय. मध्यंतरी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. तेव्हा देखील पडळकर म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर ते जितुद्दीन झाले असते, महाराज नसते तर अजितचा अझरुद्दीन झाला असता, शरदचा शमशुद्दीन झाला असता, रोहितचा रजाक झाला असता. मताच्या राजकारणासाठी घाणारडं स्टेटमेंट करणं, घाणारडं राजकारण करणं ही पवारांची गेल्या 50 वर्षामधील कूटनीती आहे. अगदी काहीही झालं की पडळकर पवारांवर येतात, हे आता सगळ्यांनाच माहिती झालंय. शिवाय नुकताच झालेल्या ओबीसी सभेत पडळकरांनी जेव्हा मराठा समाजाला असं म्हणलं की तुमचा सूर्याजी पिसाळ कोण आहे ते ओळखा, तेव्हा त्यांना पवारांवरच निशाणा साधायचा होता का, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. शिवाय चप्पलफेक प्रकरणात बोलताना या सगळ्या प्रकाराचा मागचा सूत्रधार आम्हाला माहिती आहे, कारण तो खरा मराठा समाजाच्या आरक्षणाचा शत्रू आहे, असे देखील यावेळी पडळकर म्हणाले होते. यामधून नेमकं पडळकरांना कोणावर निशाणा साधायचा होता हे मात्र अस्पष्ट असलं तरी पडळकर नेहमीच पवारांच्या विरोधात बोलताना दिसून आलेत. त्यामुळे त्यांना अस्पष्टपणे पवारांचंच नाव सुचवायचंय का, अशी देखील चर्चा होती. आता पुन्हा एकदा पडळकर धनगर आरक्षणासाठी मैदानात उतरलेत. त्यांनी सरकारला धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 4 जाळचा फॉर्म्युला देखील सुचवला. आता जाता जाता अजून एक गोष्ट म्हणजे पडळकर त्यांच्या विधानामुळे तर चर्चेत येतातच, मात्र त्यांच्या भाषणाची शैली आणि त्यांची काही विधानं देखील प्रसिद्ध आहेत. जसं की एकच चंद गोपीचंद. शिवाय 007 या पडळकरांच्या गाडी नंबरवरून देखील ते चर्चेत असतात. 2019 मध्ये त्यांनी स्वतः लेखन आणि अभिनय केलेला धुमस चित्रपट देखील चर्चेत होता. इतकंच नव्हे तर सुरुवातीच्या काळात पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी चक्क पडळकरांना गाडी भेट दिली होती. त्यामुळे नेहमीच प्रस्थापित नेते असो किंवा मोठे नेते असतो यांच्यावर सडकून टीका करण्यामुळे, वादग्रस्त विधानामुळे आणि त्यांच्या अनोख्या भाषण शैलीमुळे चर्चेत असणारे पडळकर भाजपमध्ये आणि महाराष्ट्रात एक वादग्रस्त आणि धाडसी नेतृत्व म्हणून ओळखीचे झालेत, हे नक्की. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीला लगेच सबस्क्राईब करा.